आज खूप दिवसांनी माझं डोशाचं पीठ छान फर्मेंट झालं आहे आणि याचं कारण आहे उन्हाळा. उन्हाळ्यात सगळेच पिठं फार छान फर्मेंट होतात. त्यामुळे मी आता डोसा बनवायला घेतला आहे. आणि डोशासोबतची ही बटाट्याची भाजी करताना मी जेव्हा जॉब करत होते तेव्हाची एक गोष्ट मला आठवली. माझ्या माहेरी बटाट्याची ही भाजी अशीच होते, ज्यात मिरची आणि लसूण वेगवेगळा टाकला जातो. खूप घरात मिरची आणि लसूण मिक्सरमधून काढून तो बटाट्याच्या भाजीसाठी वापरला जातो. पण माझ्या घरात कधीच मिक्सरमधून तो काढला जात नाही. कारण एकच, कारण हिरवी मिरचीचा आम्हाला सगळ्यांना खूप त्रास होतो. त्यामुळे आम्ही हिरवी मिरची आणि लसूण वेगवेगळं टाकतो. जेव्हा ही भाजी मी टिफिनला नेली तेव्हा त्या मुली मला म्हणाल्या, अशी लहान मुलांच्या टिफिनसारखी भाजी काय आणलीस तू? मिरची आणि लसूण कधी वेगवेगळ्या टाकतात का बटाट्याच्या भाजीत? पण ही ज्याच्या त्याच्या घरची पद्धत. प्रत्येकाच्या घरी प्रत्येक भाजी बनवण्याची पद्धत वेगळी असते. त्या दिवशी त्या गोष्टीने मला वाईट वाटलं. पण नंतर कळतं की काही व्यक्तींना तुमच्याशी ॲक्च्युली प्रॉब्लेमच असतो. म्हणजे तुम्ही काहीही करा, त्यात त्यांना प्रॉब्लेम दिसणारच आहेत. म्हणजे ह्या भाजीनंतरही मी अजून 1-2 वेळा ज्या भाज्या नेल्या त्याच्यात मीठ जास्त आहे किंवा ही भाजी अशा प्रकारे नसते बनवायची, अशा कमेंट करून हर्ट करायचा प्रयत्न केला. असो, आता मी इथे छोटे डोसे बनवणार आहे, जे माझ्या मुलीला प्रचंड आवडतात, ज्यांना आपण पॅनकेक पण म्हणतो. त्यानंतर मी जेव्हा पण बटाट्याची भाजी करते तेव्हा थोडा बटाटा तिच्यासाठी काढून ठेवते, जो मी तिला मीठ लावून खायला देते. आज माझ्याकडे कढीपत्ता नसल्यामुळे मी फोडणीला फक्त जिरे आणि मोहरी घालणार आहे. जर तुम्हाला माझा हा मिनी व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.